इकडे काय अजून पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झालो नाही. पाणी आणून जावंच लागतं. आणि बावडीचं पाणी जर खायच्या बावडीचं पाणी आता शाप एकदम असं रसण्यासारखं झालेलं म्हणून आमका आता अजून कष्ट वरच्या बावडीत जावं लागतं. आणि ती बावडी आमच्यापासून लई लांब हा, तरी पण जाऊचं तर लागतेलाच कारण पाणी हवा. तो बघा राज बघा राज. तर वरच्या बावडीवर जाऊची वाट हे ना, म्हणजे आमच्या घरापासून ही लांब आहे. हे ना सरळ जायचं कारण मस्तपैकी घसारशात आणि गपकन पडशात. ही रिकामी भांडी आहेत म्हणून मला झेपली. भरलेली भांडी असेल तर मला झेपली नसेल तुमचं माझी आई दाखवते. तर ही आमची वरची बावडी हा, म्हणजे लांब आमच्यापासून. ही बघा, ह्याचं पाणी जरा निवळ म्हणून आम्ही हैला घेऊन जातो. त्या पाणी शाप रसना झाला. आणि तुमका मी धबधबो दाखवतो. ह्यो बघा बारकोसं धबधबो. आणि ह्याचा पाणी बघा असं एकदम निवळा ह्या बावडीचा. ही माझी आई पाणी काढता. आणि ही बघा बावडीतलं पाणी बघा कसलं स्वच्छ एकदम हा. आणि खालच्या बावडीचं पाणी एकदम रसना कसा काय माहिती की ह्या बावडीचं पाणी कसं निवळ पण मग त्याच पाणी आम्ही पितो. मग त्याच पाणी पितो आपण. ही किती स्वच्छ आहे एकदम बावडी. हा हा व्यवस्थित बांधले नाही. आणि आमचं जुना घर अकडे मध्येच होय आहे ना वाटा जाऊची. पण आता तर ते जाऊ शकत नाही. लय रान वाढला असतं. आणि ही बावडी बघा किती स्वच्छ. आणि खालची बावडी एकदम म्हणजे ह्या करून टाक म्हणजे खराब म्हणजे झाडाची पाना बिना लय ह्या पडते. जादू अशी कोंबडी बघा कशी पावसात मरतोत मेली भिजतोत. ह्या बघा कसं झालं आता. ह्याची अवस्था बघा कंडिशन. तर आहे ना अशी वाट जाऊ. तर मी एकदा पोचून येले आणि आता परत एकदा न्यायचा.